चिमुकलं जग भाग 17. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शिरीष गाडी ड्राईव्ह करत होता. गिरीश त्याच्या बाजूला बसला होता. मागे आई बाबा बसले होते. खरं तर शिरीषला बाबांना विचारायचं होतं की जैन सर नेमके काय म्हणाले, पण विचारता येईना. स्वतःहूनच जैन सरांचा उल्लेख कसा करायचा असं वाटून तो गप्प राहिला. मनात घालमेल चालूच होती. विश्वराजांनी कुणाला तरी फोन लावला आणि हळू आवाजात ते म्हणाले, ही आनंदी फोन का उचलत नाही आहे? मुद्दामूनच शिरीषने मग विचारलं, का बाबा, तिच्याकडे काही काम होतं का? अरे हो, फाईल काढून ठेवायला सांगायची होती तिला. बाबा फक्त एवढंच म्हणाले. काय म्हणायचं या मुलीला? 4 वेळेस फोन केला तरी उचलत नाही. विश्वराज पुन्हा पुटपुटले. काही नाही बाबा, मी सांगतो ना, फोन ना आमच्या बेडरूममध्ये असेल आणि ही बाहेर मोठ्या आवाजात टी व्ही लावून बसली असेल बघा. त्या नवरा बायकोच्या सिरियल्स असतात ना, त्यात तिला भारी इंटरेस्ट आहे. त्यात नाही का नवरा बायकोला किती त्रास देतो, मग तिला कसं घर सोडावं लागतं, मग ती नवऱ्याचा कसा बदला घेते, अशा ट्रॅजेडीवाल्या सगळ्या सिरियल्स फार फार आवडतात तिला. म्हणून तुमचा फोन आलेला कळलं नसेल तिला. कामात लक्ष असतं कुठे तिचं? घरी गेल्यानंतर तिला चांगलं ओरडा हं तुम्ही, शिरीष म्हणाला. विश्वराजाने त्याच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला. विश्वराजांनी फोन उचलला. अरे विनीत, कसा आहेस बेटा? आई कशी आहे? विश्वराजाने प्रेमाने चौकशी केली. मग पलीकडून विनीत काहीतरी बोलला. असं झालं होय? बरं, काहीच हरकत नाही. सध्या कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. आईची काळजी घे. कसलीही मदत वगैरे लागली तर लगेच मला फोन कर. मेडिक्लेमचे कागद शार्वीकडे आहेत, तिच्याशी कॉन्टॅक्ट करून घे. शार्वीचं नाव घेताच शिरीष आणि गिरीश एकमेकांकडे पाहू लागले. आणि त्या व्यतिरिक्त कोणत्याही फायनान्सची मदत हवी असेल तर लगेच मला कळव. मी ट्रान्सफर करेन हां. टेक केअर, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. बाबा, काय म्हणत होता विनीत? शिरीषने विचारलं. अरे, आणखीन 5-6 दिवस ऑफिसला येता येणार नाही असं म्हणाला. माझं काम पेंडिंग राहिलं आहे असंही म्हणत होता. गिरीशला अल्फाची फाईल द्यायला लेट झाला, त्यात त्याची चुकी नव्हती. माझ्यामुळे लेट झाला. मी गिरीशला वेळेवर डेटा देऊ शकलो नाही असंही म्हणाला. देशपांडे सरांनी त्याला फोन करून बहुतेक सांगितलं असेल त्या फाईलवरून मी तुमच्यावर किती चिडलो ते. त्याला बिचारायला वाईट वाटत होतं. अरे पण गिरीश, तुझंसुद्धा चुकलंच ना. त्याने तुला सांगितल्यावर लगेचच तू शिरीषला सांगायचंस ना. अरे, दुसऱ्या कुणाकडून तरी डेटा भरून घेतला असता. त्या दिवशी एवढं महाभारत घडलंच नसतं. विश्वराज एवढं बोलले तोच नूतनताई म्हणाल्या, म्हणजे काल गिरीशला उशीर झाला तो त्या मुलाच्या चुकीमुळे, आणि तुम्ही मात्र गिरीशला ओरडत होतात. आणि अजून काय महाभारत घडलं? नूतनताईंनी रागानेच विचारलं. काही नाही, विश्वराजांनी विषय टाळला. काय रे शिरीष, आणखीन काही घडलं होतं का? म्हणजे तुम्हा दोघांचं डोकं, गाल आणि कान एकत्र कसा काय दुखत होता? शिरीषने मग काचेतून बाबांकडे पाहिलं. ते जरा घाबरल्यासारखे वाटले. नाही काही खास काही नाही. मग शिरीष गिरीशला हळूच म्हणाला, गिरी, मला वाटतं बाबा आईला जाम घाबरतात. गिरीशने हळूच मागे पाहिलं. बाबांचा चेहरा पडला होता. हो रे दादा, आता मलाही तसंच वाटू लागलं आहे. थोड्या वेळाने विश्वराजाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. बरं गिरी, मुख्य विषय सांगायचाच राहिला. विनीत ऑफिसला येईपर्यंत त्याचं सगळं काम तूच करत जा. हा एक विषय झालाच. आणखीन एका वेगळ्या विषयावर मला तुझ्याशी बोलायचं होतं. कोणत्या वेगळ्या विषयावर ते तुला कळलंच असेल ना. आज उद्यामध्ये बोलेनच मी. गिरीशने क्षणभर मागे पाहिलं आणि बाबांकडे पाहायची पुन्हा हिंमतच होईना. बाबा, शार्वीबद्दलच बोलत होते हे त्याच्यासकट नूतनताई आणि शिरीषला सुद्धा कळलं. अहो, मला काय वाटतं, गिरीशला ना बहुतेक कावीळ झाली असावी. तसं असेल तर मग त्याला 15 दिवस मी ऑफिसला पाठवणार नाही हां. तुम्ही इतरांची कामं त्याच्यावर टाकू नका. उलट त्याचीच कामं आता दुसऱ्यांना सोपवा. नूतनताई म्हणाल्या. सगळं काही तू ठरवू नकोस नूतन. काही गोष्टी डॉक्टरांना पण ठरवू दे की, विश्वराज म्हणाले. त्याने पुन्हा आनंदीला फोन लावला. कमाल आहे या मुलीची, अजूनसुद्धा फोन उचलत नाही. तो श्याम सुंदर तिथे घरी पोहोचला असेल. तसे शिरीषचे कान टवकारले. तेवढ्यातच बाबांच्या मोबाईलवर पुन्हा फोन वाजला. वैतागतच ते म्हणाले, काय हे आनंदी, किती वेळ फोन केला तुला, फोन का उचलत नव्हतीस? ती पलीकडून काहीतरी म्हणाली. अगं, एवढे फोन केले, लक्ष नको का तुझं? माणसाला काही अर्जंट काम असेल तर कुठे करणार? चार्जिंग संपलं हे काय कारण झालं का? चार्जिंग 0वर जाईपर्यंत काय करत असता तुम्ही? पुन्हा असं होता कामा नये आनंदी. शिरीषला जरा बरंच वाटत होतं. बाबा आनंदीला ओरडत होते आणि त्याला मात्र गारगार वाटत होतं. बरं, आता घरी आल्यावर मी बोलीनच सविस्तर, पण त्याआधी कामाचं सांगतो ते ऐक. तुला मागे म्हटलं होतं ना, माझे बिझनेस सहकारी आहेत जैन सर म्हणून. त्यांचा असिस्टंट श्याम सुंदर आपल्या घरी येतो आहे. त्याला ती कालची फाईल द्यायची आहे. फाईल आमच्या बेडवर आहे. श्यामला तू ओळखतेसच.
तो आला की त्याला फाईल दे, बाकी त्याचा चांगला पाहुणचार कर. वर्गमित्र आहे ना तुझा, आम्हाला यायला लेट होईल. तो तेवढा वेळ थांबायचा नाही, पण थोडा वेळ बसू दे त्याला, गप्पा मारा. आल्या आल्या लगेच घालवू नकोस. ठेवतो हं मी फोन. ते ऐकून शिरीषचं हृदय वर खाली होत होतं. सारखे सारखे खुशीचे शब्द आठवत होते. त्या दोघांची आपल्यासारखीच घट्ट मैत्री आहे. विचार करतानाच तो ड्राईव्ह करत होता. तेवढ्यात गिरीश म्हणाला, अरे दादा इथे कुठे, उजवीकडे घे. शिरीष, कुठे लक्ष तुझं, विश्वराज म्हणाले. त्याने मग गाडी उजवीकडे वळवली आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये नेली. अपॉइंटमेंट घेतली होती, त्यामुळे रिसेप्शनिस्टने त्यांना बसायला सांगितलं. मी तुमच्या फाईल्स देऊन येतो, असं म्हणत शिरीष उठला. काही वेळाने कुणीतरी एक नर्स आली. मिसेस नूतन सावंत, चला आत. नूतनताई उठल्या. शिरीष पण आईबरोबर गेला. गिरीशचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये होतं. सतत काहीतरी मेसेज, नाहीतर गेम. गिरीश, मोबाईल दे जरा इकडे. काय बाबा? अरे म्हटलं तुझा मोबाईल इकडे दे. कुणाला फोन करायचा आहे का तुम्हाला? त्याने जरा टेन्शनमध्येच विचारलं. नाही, तुझा मोबाईल चेक करायचा आहे. बाबा दे इकडे. बाबा नको. दे म्हटलं तर द्यायचं गिरीश. बाबा आता ठेवून देतो ना, गेम वगैरे नाही खेळत. मोबाईल दे पटकन गिरीश जाम घाबरला. आता मोबाईल द्यावाच लागणार होता. थरथरत्या हातानेच त्याने मोबाईल पुढे केला. लॉक वगैरे काढलंस ना त्याचं? बाबा नको ना. अरे लॉक वगैरे काढलंस का त्याचं? नसेल तर काढून दे पटकन. आता मात्र गिरीश चांगलाच घाबरला. मोबाईलच्या स्क्रीनवर कोणत्या तरी स्टारसारख्या आडव्या उभ्या रेखा मारल्या. त्याने लॉक काढलं. आता काही वेळ मोबाईल माझ्याकडेच राहील. विश्वराजाने त्याचा मोबाईल ओपन केला. डायरेक्ट व्हॉट्सॲपवर. गिरीशने डोळे घट्ट बंद करून घेतले. खट 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 असं काहीतरी टाईप केल्याचा आवाज येत होता. कुणाला मेसेज करतायत काय माहीत, का कुणाचं नाव शोधतायत? ओ माय गॉड. तेवढ्यात दुसरी नर्स आली. तिने हाक मारली, गिरीश सावंत? हो मीच. आलो. गिरीशला जरा बरं वाटलं. बाबा शार्वीचं नाव शोधत असणार, पण त्याने शार्वीचं नाव शार्वी या नावाने सेव्ह केलंच नव्हतं. थँक गॉड. त्याने 2 पावलं पुढे टाकली. तेवढ्यात विश्वराजाने पुन्हा हाक मारली, थांब रे जरा. शार्वीचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहेस? बाबा. तो बिचारा विनवणीच्या स्वरात म्हणाला, काय बाबा या नावाने सेव्ह केला आहेस? काय रे? त्याने नाही असं सांगितलं. मग कोणत्या नावाने सेव्ह केला आहेस? सांगायला एवढी लाज वाटत असेल तर तूच काढून दे ना. तेवढ्यात नर्सने पुन्हा हाक मारली, गिरीश सावंत. नंतर देतो ना बाबा. अरे टाईमपास नको करूस रे गिरीश, पटकन दे. गिरीशने मग शार्वीचा व्हॉट्सॲप नंबर काढून दिला. बाबांच्या हातात मोबाईल ठेवला आणि तो जितक्या होईल तेवढ्या स्पीडमध्ये नर्सच्या मागे आत घुसला. वा वा वा, छान नाव ठेवलं आहे, चार्ली माय लव. मस्त. खरं तर हे असं करणं विश्वराजांना आवडत नव्हतं, पण शार्वीबद्दल त्यांना विशेष माहिती नव्हती. गिरीश तिच्यात किती गुंतलाय हे सुद्धा कळत नव्हतं आणि विचारलं तरी तो सांगणार नव्हता हे त्यांना माहीत होतं. शेवटी आपली मुलं आपल्या पाठीमागे काय करतात हे आपल्याला माहीत असायला हवं. त्यांनी त्या दोघांचे मेसेज वाचले. हार्टचे इमोजी जास्त होते. मिस यू, टेक केअर, लव यू जान, माय हार्ट, माय लव, सगळे असेच मेसेज होते. गिरीश बहुतेक ऑनलाईन आहे असं वाटून शार्वीने पटकन मेसेज टाकला, कसा आहेस गिरी? काल बरं नव्हतं ना? मी तुला खूप मिस करते आहे. सॅटर्डे संडे सुट्टी असूनसुद्धा नको वाटते तुझ्याशिवाय. मला सांग, व्हॅलेंटाईन डेचा काय प्लॅन आहे? मूव्ही की बीच? आवर फर्स्ट व्हॅलेंटाईन. भराभर मेसेज येत होते. इथून काहीच मेसेज जात नाही पाहून तिने 2-3 क्वेश्चन मार्क पण टाकले. विश्वराजाने मग कंटाळून फोन बंद केला. नूतनताई बाहेर आल्या तसं विश्वराजांना आत बोलवलं. नूतनताईंबरोबर शिरीष होता. बाबा मी काय म्हणतो, आता फक्त ECG राहिलं आहे. तिथे थोडी गर्दी आहे. मी काय करतो, पटकन घरी जातो, त्या श्यामला भेटतो. त्या निमित्ताने फाईल देऊन होईल. काही करेक्शन असतील तर तेही कळतील. लगेच येतो मी. हो तेही ठीक. पण शिरी तू परत नाही आलास तरी चालेल, गाडी ठेवून जा. आम्ही येऊ ड्राईव्ह करून. नाही नाही, येतो ना मी पटकन. सांभाळून जा रे. शिरीष धडाधड पायऱ्या उतरला. गाडीत बसला. त्याने गाडी घराच्या दिशेने सोडली. आनंदीचं हृदय धडधडत होतं. श्यामची अशी अचानक भेट होईल असा तिने विचारच केला नव्हता. त्यात घरी कुणी नव्हतं. आई किंवा गिरी असता तर बरं झालं असतं असं तिला वाटलं. फाईल तिने बाहेर आणून ठेवली. श्याम आला तरी फार बोलायचं नाही असंच तिने ठरवलं होतं. एरवी घरी कुणी असतं तर काही वाटलं नसतं, पण आता नको. खरं तर एवढ्या दिवसांनी श्याम भेटणार, त्याच्याशी गप्पा मारायच्या होत्या. बाबा गेल्याचं त्याला कळवायचं होतं. वीणा मॅडम म्हणजे त्याच्या आई कशा आहेत विचारायचं होतं. आपल्या लग्नाबद्दल सांगायचं होतं. त्याच्यासारखाच एक जवळचा मित्र आपल्याला मिळाला आहे आणि तो आपला धीरच आहे हेही बोलायचं होतं. यांच्याबद्दल खूप सांगायचं होतं, पण ही ती वेळ नव्हे. तिने मनाशी ठरवून ठेवलं होतं, श्याम आला तरी मोजकंच बोलायचं. तिने केस ठीकठाक केले. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली.
आपले पाय लटपट आहेत असं का वाटू लागले आपल्याला? सगळं काही ठीक होऊ दे देवा, असं म्हणत तिने दरवाजा उघडला. समोर श्यामच होता. आनंदी, असं म्हणत त्याने मोठी स्माईल केली. पण तिची स्माईल मात्र नेहमीसारखी तेवढी मोठी नव्हती. कशी आहेस आनंदी? त्याने विचारलं. छान, तू कसा आहेस? तिने फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं. मी पण मस्त. फाईल घ्यायला आलास ना? तिने पटकन विचारलं. हो, पण आत नाही बोलवणार? ये ना. खरं तर तो येऊच नये असं तिला वाटत होतं, पण त्याला तिच्याशी बोलायचं होतं. बस, ती म्हणाली. ही फाईल. तिने पटकन फाईल त्याच्या हातात दिली. अगं, फाईल तर घेऊन जाईनच मी, पण इतक्या दिवसांनी भेटतोय आपण. काहीतरी बोल. फायनली लग्न झालं ना तुझं? त्याबद्दल सांग. अभिनंदन. विश्वराज सरांकडून सत्यजित काका गेले त्याचं कळलं. खूप वाईट वाटलं. 4 महिन्यांपूर्वी माझी आईसुद्धा गेली. ते ऐकताच आनंदीला हळहळ वाटली. काय? मॅडम गेल्या? हो गं, आजारीच होती. पण मी शेवटच्या क्षणी भेटू शकलो नाही तिला. तो असं म्हणताच तिला आश्चर्य वाटलं. का? तू का नाही आलास? मग त्या संभाषणामध्ये ती गुंतत गेली. अगं, तिथे दुबईला माझ्याबरोबर एक ट्रॅजेडी झाली. मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथल्या काही भारतीय लोकांना टार्गेट केलं गेलं. आमच्यावर फ्रॉडची खोटी केस घातली गेली. माझा मोबाईल जप्त केला गेला. आम्हाला कस्टडी झाली. मोबाईल नसल्यामुळे माझा सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट तुटला. तेव्हा तुलाही असं वाटलंच असेल ना की हा श्याम कसा आहे? दुसरी कंपनी जॉईन केली, त्यानंतर फोनच केला नाही. होय, वाटलं होतं खरं तसं, ती म्हणाली. अगं, पण आमच्या विरुद्ध काही पुरावे मिळाले नाहीत, कारण आम्ही खरंच काही केलं नव्हतं. आमची निर्दोष सुटका झाली. पण त्या गडबडीत माझा फोन कुठेतरी हरवला. ते कार्ड कॅन्सल करून मी दुसरा फोन घेतला. सगळेच कॉन्टॅक्ट गेले. तिथेच खरं तर दुसरा जॉब शोधणार होतो, पण मग इच्छाच होईना. मग सरळ भारतात परत आलो. ताईला भेटलो आणि मग मुंबईत आलो. जैन अँड जैन कंपनीमध्ये वेकेन्सी आहे असं कळलं आणि तिथे जॉईन झालो. अरे अरे, एवढं सगळं घडलं? मॅडमचं ऐकून तर फारच वाईट वाटलं रे. ती विचारात गेली. आणि तू सांग आनंदी, तू कशी आहेस? छान आहे रे श्याम. बाबाही आजारीच होते. त्यांचे मित्र म्हणजे माझे सासरे विश्वराज सावंत तिथे राहायला आले होते. त्यांची आणि बाबांची इच्छा होती की माझं आणि शिरीषचं लग्न व्हावं. त्यामुळे बाबांच्या शेवटच्या इच्छेसाठी घाईघाईतच लग्न झालं आणि मग मुंबईला आले. बाबांच्या इच्छेसाठी लग्न केलंस? मग तुझी इच्छा काय होती? त्याने असं विचारताच ती घाबरली. अरे, माझी ही पसंती होतीच की. तुला माहिती आहे, माझ्या मिस्टरांना भेटायच्या आधी मी त्यांच्या भावाला गिरीशला भेटले. त्याचा स्वभावही अगदी तुझ्यासारखाच बोलका आहे. त्याच्याशी साधी मैत्री झाली. आनंदी एक एक शब्द सावकाश वापरत होती. मग तेव्हाही माझी आठवण नाही झाली? श्यामने असं विचारताच ती गोंधळली. चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याला घेऊन टेकडीवर गेली होतीस? हो, एकदा गेले होते. खरं तर तिला बोलायचं होतं. तू नव्हतास तेव्हा गिरीशकडे तुझी आठवण काढली होती. बाबा आजारी होते, घरी टेन्शन होतं. तेव्हा शेअर करायला मित्र म्हणून तुझी आठवण आली होती रे. पण ते तिला बोलताच आलं नाही. आनंदी, तू खुश आहेस ना? तू आणि शिरीष एकमेकांसोबत नक्की खुश आहात ना? हो हो श्याम, आम्ही खुश आहोत. आम्ही दोघेही खुश आहोत. शिरीष खूप चांगले आहेत. नुसते शिरीषच का, आई बाबा गिरी सगळे खूप प्रेम करतात माझ्यावर. श्यामला बहुतेक तेच ऐकायचं होतं. शिरीष आनंदीबरोबर खुश आहे हे ऐकून त्याला मनापासून बरं वाटलं. आतून शांत शांत वाटलं. आनंदी त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण होती. कदाचित तो तिथे राहिला असता तर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं असतं की नाही हे त्यालाही नव्हतं माहीत. पण ज्या वळणावर ते दोघे दूर झाले होते ते वळण फक्त मैत्रीचंच होतं, एवढं मात्र नक्की. खुशीशी जेव्हा त्याची मैत्री झाली तेव्हा तिच्या तोंडून शिरीष सतत हेच नाव ऐकलं होतं. त्या शिरीषची बायको आपली मैत्रीण आनंदी आहे हे मात्र त्याला माहीत नव्हतं. आनंदी शिरीषबरोबर आणि मुख्य म्हणजे शिरीष आनंदीबरोबर खुश आहे हे ऐकून त्याला आनंद झाला होता. त्यामुळे शिरीषला परत मिळवायच्या खुशीच्या प्लॅनमध्ये आता तो तिला कोणतीच मदत करणार नव्हता. त्याला फक्त त्याची मैत्रीण आनंदी व्हायला हवी होती. ती आनंदात आहे पाहून त्याला भरून पावलं. आनंदी, तू आनंदात आहेस, शिरीषबरोबर सुखात आहेस, ऐकून आनंद झाला गं. खरं तर तुझ्यासाठी काहीतरी भेट आणायला हवी होती, पण येणं अचानकच ठरलं. आता फार थांबत नाही, निघतो मी. विश्वराज सरांना फाईल घेतली असा निरोप दे. निघताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या डोक्यावर त्याने हात ठेवला आणि म्हणाला, काळजी घे हां. कधी काही गरज लागली तर जरूर फोन कर. येऊ मी? आनंदीला सांगावंसं वाटत होतं. थांब श्याम, निदान चहा तरी घेऊन जा. तिथल्या घरी यायचास तेव्हा हक्काने 2-2 कप चहा मागायचास. पण तिने शब्द तोंडातल्या तोंडात गिळले. ती फक्त एवढंच म्हणू शकली, तूही काळजी घे रे श्याम. ती एवढं बोलते न बोलते तोच शिरीष घरात आला. श्यामचा हात आनंदीच्या डोक्यावर आणि आनंदीचे त्याच्यासाठी म्हटलेले आपुलकीचे शब्द, काळजी घे रे श्याम,
एवढेच त्याच्या रागाचा पारा चढण्यासाठी पुरेसे होते. श्याम आणि आनंदीकडे तो रागाने बघत राहिला. श्याम अजिबात भ्यायला नाही. त्याने भिण्याचं काही कारणच नव्हतं. त्याच्या मनात पाप नव्हतंच. पाप तर आनंदीच्याही मनात नव्हतं. श्यामचा हात अजूनही तिच्या डोक्यावरच होता. हे पाहून शिरीषचा चेहरा लाल झाला. आनंदीने ते पाहिलं. ती चटकन बाजूला झाली. आपण शिरीषच ना? मी गेस केलं, कारण विश्वनाथ सरांना आणि गिरीश सरांना मी पार्टीत भेटलो होतो. आपली भेट तेवढी झाली नव्हती. मी श्याम सुंदर शेट्टी, जैन अँड जैनमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून काम करतो. आणि दुसरी ओळख अशी की आपली सुविद्य पत्नी माझी बालमैत्रीण आहे. फाईल घ्यायला आलो होतो. आता निघतच होतो. पण बरं झालं, तेवढ्यातच आपली भेट झाली. कदाचित आपल्याला थोडा उशीर झाला असता तर भेट होऊ शकली नसती. आपल्याला भेटून छान वाटलं, असं म्हणून त्याने शिरीषला शेक हँड केलं. शिरीषने सुद्धा केलं. मी सुद्धा आपल्याला घाईघाईने भेटायला आलो. फार उशीर तर नाही ना झाला मला? असं म्हणताना त्याने रागानेच आनंदीकडे पाहिलं. नाही, उलट आपण अगदी वेळेवर आलात. श्याम असं म्हणाल्यावर शिरीष हळू आवाजात पुटपुटला. वेळेवर आलो की फार लवकर, कुणास ठाऊक. थोडा उशीर झाला असता तरी चाललं असतं, नाही का ग आनंदी? आनंदीच्या कपाळावर घर्मबिंदू साचले होते. मी काय म्हणतो श्याम, तुम्ही इतक्यात का निघालात? मी फक्त भेटायला आलो होतो. असंही मी परत जातोय. तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी आरामात बसून गप्पा मारा. तुमच्या मैत्रिणीने चहा पाणी दिला की नाही तुम्हाला? शिरीषने विचारलं. नको. चहा पाण्यासाठी पुन्हा केव्हा तरी. आता निघतो, श्याम म्हणाला. जशी तुमची मर्जी. सावकाश या आणि काळजी घ्या हं श्याम. शेवटचे शब्द तिला डिवचण्यासाठी तो मुद्दामून म्हणाला. श्याम सुंदर फाईल घेऊन निघून गेल्यानंतर आनंदी पुढे झाली. तुम्ही एकटेच आलात? आई बाबा गिरी नाही आले? भीत तिने विचारलं. मी पण येणार नव्हतो ग, पण काय सद्बुद्धी झाली आणि आलो. म्हणूनच तर भेट झाली ना तुझ्या मित्राची. पण काय ग, मध्ये येऊन डिस्टर्ब तर नाही ना केलं मी? तुमचे विषय चालले होते ना, आणि मी आल्यावर तो लगेच निघाला म्हणून विचारलं. अहो असं काय म्हणताय? डिस्टर्ब काय त्यात? एकमेकांची खुशाली विचारली. ती म्हणाली. हो ना, ते बरं केलं. नाही, मला वाटलं डोक्यावर हात ठेवून शब्दाबिब्दा घेताय की काय. कसं असतं, आपली जवळची प्रेमाची माणसं भेटली तर आपल्याला बरं वाटतं. जुन्या आठवणी निघतात. बाकी काही नाही ग. 4 प्रेमाचे शब्द तर आपण बोलूच शकतो ना. काळजी घे हा श्याम, एवढं तरी म्हणू शकतो की नाही? बरं मला सांग, अजून काय म्हणत होता श्याम? त्याने विचारलं. काही नाही, ती म्हणाली. काही नाही की सांगायचं नाही? तो असं म्हणताच तिचे हातपाय थरथरू लागले. अहो खरंच काही नाही. त्याच्या दुबईच्या वास्तव्याबद्दल सांगितलं. त्याची आई गेली ते सांगितलं. मी माझ्या बाबांबद्दल सांगितलं. आपल्या लग्नाबद्दल सांगितलं. आणखीन काही नाही. लग्नाबद्दल सांगितलंस? अच्छा. ऐकून हळहळ वाटली असेल नाही का त्याला? त्याने विचारलं. तुम्ही असे चित्रविचित्र प्रश्न का विचारताय? घाबरत तिने विचारलं. विचित्र प्रश्न कुठे? तुझे बाबा गेले, ऐकून हळहळ वाटली का? एवढा साधा प्रश्न विचारला. तुला काही वेगळं वाटलं का? अहो ऐका ना, मला तुमच्याशी बोलायचंच होतं. कशाबद्दल? त्याने विचारलं. श्यामबद्दल, आमच्या मैत्रीबद्दल. का? आता तो इथे आल्यानंतर? तू त्याला भेटल्यानंतर? मला काही ऐकायचं नाही. तुझ्याकडून तर नाहीच नाही. तिला एकदम रडूच फुटलं. अहो असं काय करता तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ऐकून तर घ्या माझं, ती म्हणाली. जेव्हा सांगायला हवं होतं तेव्हा तर लपवून ठेवलंस, आणि आता स्पष्टीकरण देतेस. काही बोलू नकोस तू. शिरीष असं म्हणताच ती घाबरली. अहो काय बोलताय? खरंच तसं काही नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. खरंच बोलतेय मी. हे बघ आनंदी, मला परत आईबाबांना आणायला जायचं आहे. या विषयावर आपण नंतर बोलू. गिरीश बाहेर आला तोपर्यंत बाबा बाहेर आले नव्हते. आता त्याला बाबा बाहेर यायलाही हवे होते आणि यायला नकोही होते. बाबा हवे होते कारण मोबाईल त्यांच्याकडे होता. ते यायला नको होते कारण खरोखरच मोबाईल त्यांच्याकडे होता. जे पाहू नये ते त्यांनी नक्कीच पाहिलं असणार अशी त्याला भीती वाटत होती. पण अंधारातली आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून उजेडच होऊ नये यासाठी कितीही प्रार्थना केली तरी उजेड हा होतोच आणि चोरीसुद्धा पकडली जाते. बाबा बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात 2 मोबाईल होते. एक त्यांचा स्वतःचा, दुसरा गिरीशचा. गिरीशचं लक्ष त्यांच्या हातावरच होतं. ब्लड टेस्ट झाली तुझी? बाबाने विचारलं. हो, संध्याकाळी रिपोर्ट येतील. हां, ट्रीटमेंट नक्की काय द्यायची ती संध्याकाळीच ठरवतो मग. बाबांचं बोलणं नेमकं कशाबद्दल होतं असा प्रश्न गिरीशला पडला नाही, कारण त्याची केस बाबांच्या हातात होती आणि त्याच्यावर ते लवकरच ट्रीटमेंट देणार होते हे समजण्याइतपत मूर्ख तर तो निश्चितच नव्हता. बाबा, दादा कुठे आहे? त्याने विचारलं. तो घरी गेला आहे. ते ऐकताच गिरीश मोठ्याने ओरडला. काय? घरी गेला? का पण? अरे त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे गिरीश? घर त्याचं, गाडी त्याची, गेला तो. श्यामसुंदर आला होता ना, त्याला भेटायला गेला. पण तुला काय झालं? बाबांनी असं विचारताच गिरीश थोडा भानावर आला.
नाही, काही नाही. गिरी, अलीकडे फारच भिरभिरल्यासारखं करतोयस तू. गिरीश काही बोलला नाही. थोड्या वेळाने त्याने विचारलं, मग आपण आता कसं जायचं आहे बाबा? अरे शिरीष गाडी घेऊन येणार आहे पुन्हा. तेवढ्यात शिरीष आलाच. चला निघूया, त्याने विचारलं. हो, आमचंही झालं. रिपोर्ट संध्याकाळी मिळतील. ते तर काय, मोबाईलवर सुद्धा पाठवतात, विश्वराज म्हणाले. चौघेही खाली उतरले. गिरीशला खरं तर खूप प्रश्न पडले होते. दादा घाईघाईने घरी का गेला? श्याम सुंदर त्याला भेटला असेल का? श्यामचं आणि आनंदीचं काही बोलणं झालं असेल का? आनंदी श्यामबद्दल दादाला काही बोलली असेल का? हे प्रश्न तर होतेच, पण त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की आता बाबांकडून मोबाईल परत कसा मागायचा. गिरीशला सुचतच नव्हतं काही. गाडीत बसल्या बसल्या शेवटी हिंमत करून त्याने विचारलं, बाबा माझा फोन घेऊ का? प्रणितला फोन करायचा आहे. एवढं काय अर्जंट काम आहे त्याच्याकडे? बाबांनी विचारल्यावर तो म्हणाला, नाही सहजच, मग सध्या फोन करायची गरज नाही. अहो पण तुम्ही तरी 2-2 फोन घेऊन काय फिरताय? देऊन टाका ना त्याचा फोन त्याला. नाही खेळणार तो गेम आता. नूतनताई गिरीशची बाजू घेत म्हणाल्या. तू गप्प बस ना नूतन, प्रत्येक मुद्द्यावर तुझं मत मांडायलाच हवं का तुला? नूतनताईंनी मग तोंड वेडं केलं आणि मग त्या गप्प राहिल्या. तोपर्यंत तरी शिरीषच्या काहीच लक्षात आलं नव्हतं. मग मात्र त्याने बाबांच्या हातात पाहिलं. गिरीशचा मोबाईल बाबांकडे होता. त्याने भुवया उडवतच गिरीशकडे पाहिलं. गिरीश काहीच बोलू शकला नाही बिचारा. गाडीचा आवाज आला तशी आनंदीची धडधड आणखीन वाढली. आपण खूप मूर्खपणा केला. याआधीच यांना श्यामबद्दल जे काही होतं ते सांगून टाकायला हवं होतं. मुळात खास काही सांगण्यासारखं नव्हतंच. तो आपला चांगला मित्र होता. आपण त्याच्याबरोबर आयुष्यातल्या अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. अगदी चांगल्या मित्रमैत्रिणींसारखे आपण अनेकदा टेकडीवर देवळातसुद्धा गेलो होतो, पण लपून छपून नाही. अगदी बाबांना सांगून, चांगल्या मित्रमैत्रिणीसारखेच. पण या पलीकडे या नात्यात काहीच नव्हतं. असं आपण का नाही सांगू शकलो? सांगायची इच्छा होती, पण यांच्या रागाची भीती वाटत राहिली. आणि त्याआधीच श्यामची भेट झाली. तिने लांबूनच पाहिलं. आई बाबा आणि शिरीष मागून येत होते आणि गिरीश पटापट आधी आला. आनंदी, श्याम आला होता ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? गिरीशने भीत विचारलं आणि तिला एकदम रडूच कोसळलं. गिरी, एवढंच ती बोलू शकली. त्याने घाबरून मागे पाहिलं. रडू नकोस. आई बाबा दादा मागून येत आहेत. तू आत जा, आपण बोलू नंतर. ती बाथरूममध्ये गेली. रडू येऊ नये म्हणून पटापट पाण्याचे हबकारे मारले. तोंड स्वच्छ धुवून ती बाहेर आली. आनंदी, चहा दे ग जरा, विश्वराज म्हणाले. आनंदी सगळ्यांसाठीच चहा नाश्ता घेऊन बाहेर आली. गिरीशला तिची काळजी वाटत होती. नेमकं काय झालं असेल? आनंदी का रडत होती? सगळ्यांसमोर विचारता सुद्धा येत नव्हतं. आनंदी, तू नाश्ता केलास का? विश्वराजांनी विचारलं. नाही बाबा. अगं मग तू पण बस ना. नको बाबा, मी नंतर घेईन. नंतर कधी आनंदी? बस आमच्याबरोबर, नूतनताई म्हणाल्या. ती नूतनताईंच्या बाजूला जाऊन बसली. गरम गरम चहा घेतल्यानंतर विश्वराजांना बरं वाटलं. काय ग आनंदी, श्याम सुंदर फाईल घेऊन गेला? तिचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. तिने आधी शिरीषकडे पाहिलं. तोही तिच्याकडेच पाहत होता. हो बाबा. अगं त्याला जेवायला थांबवायचंच ना. आनंदी काही बोली नाही. चहा पाण्याचं तरी विचारलंस का त्याला? नूतनताईंनी विचारलं. नाही, घाईत होता. शिरीषची नजर अजून आपल्यावरच रोखलेली आहे हे तिला जाणवत होतं. बरं, आता आम्ही थोडा वेळ आराम करतो. गिरीश, तू सुद्धा आराम कर रे. संध्याकाळी रिपोर्ट आल्यानंतर कळेलच काय ते. वाटल्यास आमच्याच बेडरूममध्ये चल. नको बाबा, मी हॉलमध्येच बसतो. बाबा, मोबाईल द्या ना. अरे काय मूर्खपणा लावलायस रे? काय सारखं मोबाईल द्या लावलायस? एवढा कोणता महत्त्वाचा फोन येणार आहे तुला? पंतप्रधानांचा की राष्ट्रपतींचा? गुपचूप आराम कर. गिरीशचा चेहरा पडला. नूतन, तू सुद्धा आता पडून घे. तुझी पाठ कंबर दुखते आहे ना, असं म्हणत विश्वराज आणि नूतनताई त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. गिरीशने आनंदीकडे पाहिलं. तिचा चेहरा उतरला होता. खरं तर दादा समोर होता म्हणून, नाहीतर त्याला खूप काही विचारायचं होतं. तेवढ्यातच शिरीषचा फोन वाजला. त्याने क्षणभर स्क्रीनकडे पाहिलं आणि मग गिरीशला म्हणाला, गिरी, मी बाहेर गार्डनमध्ये आहे, असं म्हणत फोन रिसीव्ह करून तो चप्पल घालून बाहेर पडला. गिरीशला बरंच वाटलं. तो झटकन आनंदीच्या जवळ आला. आनंदी, काय झालं? सांग पटकन. आनंदी रडूच लागली. आनंदी, रडण्यात वेळ नको वाया घालवूस. दादा यायच्या आधी सांग. जे घडलं ते आनंदीने सांगितलं. अगं पण तेवढं ठीक आहे ना. मित्रांमध्ये तेवढ्या गोष्टी होतच असतात. त्याने फक्त शुभेच्छा देण्यासाठी तुझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तू त्याला काळजी घे एवढंच म्हणालीस. त्यात संशयास्पद काय आहे? गिरीश म्हणाला. तेच तर कळत नाही ना गिरी. त्यांनी असे प्रश्न विचारले की मला उत्तरच देता येईना. श्याम आणि तुझ्या मैत्रीबद्दल आता मला काहीच ऐकायचं नाही असं रागाने म्हणून गेले ते. बरं, तू काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. गिरीशने तिला तात्पुरती हिंमत दिली. शिरीष बाहेर आला कारण खुशीचा फोन होता. हे काय शिरीष, त्या दिवसानंतर तू फोन केलाच नाही मला. तुझा निर्णय सांगून फक्त मोकळा झालास.
माझा मात्र विचार केला नाहीस तू. माझं काय, माझ्या प्रेमाचं काय? तुझ्यासाठी तर मी जीव द्यायला पण तयार झाले होते. सगळं विसरून तू पुढे गेलास. मी मात्र तिथेच अडकून पडले. आणि हे सगळं तू कुणासाठी करतोयस? कुणाच्या आनंदासाठी? मुळात तुझ्या आणि आनंदीच्या लग्नामध्ये तुम्ही दोघेही खुश आहात हे सांगून तू कुणाला फसवतोयस? आज श्याम आनंदीला भेटला. दोघांनाही किती आनंद झाला होता. श्यामने सांगितलं ना मला सगळं. आनंदी बोली नाही तुला? खुशीने विचारलं. हे बघ खुशी, मी माझा निर्णय तुला सांगितलेला आहे. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलून आणि विचार करून मलाही त्रास होतो. आपलं नातं आता पुन्हा कधीच जोडू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. राहता राहिला प्रश्न आनंदीचा. तिने आणि श्यामने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. सध्या आमच्यात कोणतंही बोलणं झालेलं नाही, कारण मी बाहेर होतो. त्यामुळे श्यामला भेटून तिला आनंद झाला की दुःख मला नाही माहीत. बरं, तुला अल्फाची फाईल मिळाली असेल तर जैन सरांना दे, म्हणजे पुढची कामं सुरू होतील. ठेवतो मी फोन. त्याने खुशीला स्पष्ट नकार दिला तरी आनंदीचा प्रश्न डोळ्यासमोर फिरतच होता. आनंदीने या सगळ्या गोष्टी का लपवून ठेवल्या? श्याम आनंदीला भेटून आनंदी वाटत होता. आनंदीसुद्धा आनंदीच असणार. फक्त आपण आलो म्हणून तिला तो आनंद दाखवता आला नाही. तसं असेल तर या नात्यात अडकून राहण्यात काय अर्थ आहे? माझ्याबरोबर जबरदस्तीने तिला संसार करायला लावण्यात कोणता शहाणपणा आहे? डोकं नुसतं दुखतंय. एवढे दिवस आपण उगीचच गिरीशला त्रास दिला. त्या बिचाऱ्याचा हेतू चांगलाच होता. जे घडलं ते घडणारच होतं. उगीच या सगळ्यात त्याला दोषी ठरवायला नको. आपण कितीही वाईट वागलो तरी त्याने आपल्याला कधीच उलट उत्तर दिलं नाही. आपल्यावर राग धरला नाही. कसं का असेना, कधी काळी त्याने माझ्या आणि खुशीच्या वेळेस स्टँड घेतला होता. आज त्याला सगळ्यात जास्त माझी गरज आहे. त्याच्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्याबद्दल त्याला माझ्याशी शेअर करायचं असणार. शार्वीबद्दल, त्यांच्या लग्नाबद्दल, आईबाबांकडे तो विषय कसा काढणार? सध्या माझं टेन्शन बाजूला ठेवून मला गिरीशच्या प्रकरणात लक्ष घालायला हवं. बिचाऱ्याचा फोन बाबांकडे आहे. सगळ्यात आधी जाऊन गिरीशला सॉरी म्हणायला हवं. मग सगळे विचार झटकून तो आत आला. आनंदी किचनमध्ये होती. गिरीश टी व्ही लावून बसला होता. गिरी, काय झालं? आज टी व्हीवर डोरेमॉन लावून बसलायस? हसत हसत शिरीषने विचारलं. मग काय करू? फोन बाबांकडे. अरे मग असू दे ना, एवढं घाबरण्यासारखं काय आहे त्यात? स्विच ऑफ करून दिलायस ना? शिरीषने असं विचारताच गिरीशने त्याच्याकडे रागाने पाहिलं. काय बोलतोयस? तेवढा वेळच दिला नाही त्यांनी मला. उलट फोनचं लॉकसुद्धा काढून घेतलं आहे. मी चेकअपला गेलो तेव्हा माझे आणि शार्वीचे मेसेज वाचत होते. एवढं पाहिलं मी. बापरे, तू पण बावळट आहेस. तिचं नाव शार्वी म्हणून कसं सेव्ह केलंस? शिरीषने तार्किक प्रश्न विचारला. नाही रे, पण मोबाईल घेतल्या घेतल्या त्यांनी आधी शार्वीचं नाव सर्च केलं. ते मिळालं नाही म्हणून त्यांनी कोणत्या नावाने नंबर सेव्ह केला आहेस असं विचारलं. अरे बापरे, मग कोणत्या नावाने सेव्ह केला होतास? चार्ली माय लव. ते ऐकून शिरीषलासुद्धा हसू आलं. कसले कसले मेसेज होते रे त्यात? शिरीषने विचारलं. अरे विशेष काही नाही, पण सगळेच होते. लव यू, मिस यू अशा टाईपचे. गिरीश म्हणाला. म्हणजे लवकरच शाल श्रीफळ देऊन तुझा सत्कार सोहळा असणार आहे आपल्या घरी. तू उत्सव मूर्ती आणि बाबा चीफ गेस्ट. शिरीषला तर जाम हसू येत होतं. दादा हसतोयस काय रे? मला खूप टेन्शन आलं आहे. तू करशील ना रे मला मदत? गिरीशने विचारलं. हो गिरी, नक्की करणार. पण त्याआधी मला तुला सॉरी म्हणायचं आहे. सगळ्यासाठीच. मी तुला खूप त्रास दिला, पण पुन्हा मी असं नाही वागणार हां. असं म्हणून त्याने गिरीशला मिठी मारली. इट्स ओके दादा. मिठी मारताना गिरीशच्या मनात विचार आला. दादा, माझ्याबरोबर जसे सगळे गैरसमज संपवलेस तसेच लवकरात लवकर आनंदीबरोबर पण संपव. आणि तिलाही अशी छान घट्ट गोड मिठी मार. तीसुद्धा कधीपासून वाट पाहते तुझी. तेवढ्यात नूतनताई बाहेर आल्या. आनंदी बेटा, जेवणाचं मी पाहते. तू बस बाहेर. नाहीतर एक काम कर ना, तू आणि शिरीष कुठेतरी फिरून या. आनंदी काही बोलली नाही. मग नूतनताई म्हणाल्या. थांब, मी शिरीषला सांगून येते. जेवणाचं राहू दे, तुम्ही मस्तपैकी कुठेतरी फिरून या. त्या बाहेर गेल्या तेव्हा शिरीष आणि गिरीश बोलत होते. गिरी, तुझं काही खरं नाही. मगाचपासून तुझा मोबाईल हातात घेऊन बसलेत ते. मी पाहिलं तेव्हा तुझे काही मेसेज स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करत होते. मी त्यांच्या मोबाईलमध्ये पाहते हे पाहून माझ्यापासून दूर जाऊन बसले. नूतनताई असं म्हणाल्यावर शिरीष आणि गिरीश दोघेही टेन्शनमध्ये आले. बापरे आई, मला तर भीतीच वाटते. चुकून शार्वीचा फोन आला तर? गिरीशने विचारलं. अरे मग तिला फोन करून कळव ना की सध्या मोबाईलवर फोन करू नकोस म्हणून. नूतनताईंनी आयडिया दिली. अगं पण तिचा नंबर पाठ नाही आहे मला. माझा फोन बाबांकडे आहे. गिरीश म्हणाला. अरे शिरीषकडे असेल ना तिचा नंबर, त्याच्या मोबाईलवरून फोन कर. नूतनताईंनी सुचवलं. आई ग्रेट आहेस तू. असं म्हणत शिरीषने मोबाईल काढला. थांब, मी शार्वीला फोन करतो. तो फोन करणार तेवढ्यात बाबा बाहेर आले. अरे वा, इथे तर राऊंड टेबल कॉन्फरन्स चालली आहे. काय विषय काय आहे तुमचा? विश्वराजांनी गिरीशकडे पाहत विचारलं.
अहो काही नाही, मी म्हणत होते शिरीष आणि आनंदीला फिरून येऊ देत. ती बिचारी घरी बसून कंटाळली असेल. नुसतं घर एके घर आणि त्यातही किचन. बरं मलाही काही काम करू देत नाही, म्हणून शिरीषला म्हणत होते तिला बाहेर घेऊन जा. नूतनताईंना जे सुचलं ते त्यांनी सांगून टाकलं. तसं असेल तर छानच आहे. खरंच जा गिरीश, तुम्ही मस्तपैकी कुठेतरी लांब फिरून या. मी तर म्हणतो असंही उद्या सुट्टीच आहे, एखाद्या रिसॉर्टवर वगैरे जा आणि उद्या संध्याकाळपर्यंत परत या. शिरीष काही बोलला नाही. बरं शिरीष, तुझ्याशीच बोलायला आलो होतो मी. एव्हाना तुला कळलंच असेल, गिरीशचा फोन माझ्याकडे येते आणि तो माझ्याकडे का आहे हेही तुला समजलं असेल. गिरीशचा फोन माझ्याकडे आहे असं अजून तू कुणाला फोन करून कळवलेलं नाहीस ना रे? विश्वराजाने असं विचारल्यावर शिरीष जरा घाबरला. नाही बाबा, मी कुणालाही तसा फोन केलेला नाही. नाही नाही, तू तसं करणार नाहीसच, शहाणा आहेस तू. पण असं जर तुला कुणी करायला लावलं तर मोहाला बळी पडू नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत विश्वराजाने नूतनताईंकडे पाहिलं. अहो, तुम्हाला जे काय बोलायचे ते स्पष्ट बोला ना, वळण घेत काय बोलताय? नूतनताईंना मुद्दामूनच विषयात हात घालायचा होता. वाद नको, मला बरीच कामं आहेत, असं म्हणून विश्वराज पुन्हा रूममध्ये गेले. बरं झालं आई, फोन करायच्या आधीच त्यांनी वॉर्निंग दिली. फोन केला असता आणि बाबांना चुकून जरी कळलं असतं तर गिरीशसारखा माझाही फोन त्यांच्याच कस्टडीमध्ये गेला असता. मला वाटतं आता शार्वीला फोन करून कळवण्याचा प्लॅन कॅन्सल, शिरीष म्हणाला. हो ना, सध्या शांतच राहू. पण गिरी, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, शिरीष म्हणाला. बरं शिरीष, तू आणि आनंदी फिरायला जा. अरे नवीन लग्न झालं आहे तुमचं, सतत ऑफिसचं प्रेशर असतं तुझ्यावर. आज वेळ मिळाला तर फिरून या. आई नको गं, मला थकायला झालं आहे, असं म्हणत शिरीष उठून बेडरूममध्ये गेला. नूतनताईंना आश्चर्य वाटलं. कशी आहेत ही मुलं? नवीन लग्न झालं आहे, नवरा बायकोने इथे तिथे फिरायला जावं, कसलाही उत्साह नाही यांना. आमच्या वेळेस किती छान होतं, तेव्हा आमची परिस्थितीसुद्धा नव्हती. पण रोज रविवारी हे मला घेऊन चौपाटीवर जायचे. आम्ही बाहेर काहीतरी खाऊन यायचो, आल्यावर किती गप्पा मारायचो. आणि याच्यामुळे आनंदीला पण मन मारावं लागतंय. नूतनताई मग आनंदीकडे आल्या. आनंदी, शिरीष तर दमलाय. मी काय म्हणते, मला माझ्या ताईकडे जायचंच होतं. तूही येतेस का माझ्यासोबत? तेवढाच तुला चेंज होईल. अजून आपल्या नातेवाईकांनी तुला पाहिलंसुद्धा नाही. नूतनताईंनी असं विचारल्यावर आनंदी पण म्हणाली, आई आज नको, खरंच मी पण दमले आहे खूप. पुन्हा केव्हा तरी? चालेल गं, मी तुझ्यासाठीच म्हणत होते. विश्रांती घ्यायची असेल तर घे, जेवण करते मी आणि मग ताईकडे जाते, असं म्हणत त्या कामाला लागणार तेवढ्यात आनंदीने थांबवलं. नको नको, तुम्ही निघा मावशीकडे, मी करीन जेवण. आनंदीने कुकर लावला. बरं तुम्ही तुमच्यापुरती करा, मी आणि हे तिथेच जेवू. हे दुपारनंतर परत येतील, मला मात्र उशीर होईल. किचनमधून तिने तिच्या बेडरूमकडे नजर टाकली. बेडरूमचा दरवाजा अजून घट्ट बंदच होता. तिला खरं तर शिरीषशी बोलायचं होतं, पण तो तर अजिबात बोलायला तयारच नव्हता. नूतनताई तयारी करायला आत आल्या तेव्हा विश्वराजांना म्हणाल्या, अहो तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर ताईकडे चला. गेल्या वेळेसुद्धा तुम्ही आला नव्हतात. चला पाहू. अगं तिथे येऊन मी काय करणार, तुमच्या गप्पा चाललेल्या असतात, तुला यायला उशीर होणार, विश्वराज म्हणाले. अहो असं काय करता, भाऊजीसुद्धा तुम्हाला विचारत होते. तुम्ही संध्याकाळपर्यंत नका थांबू, पण भेटायला काय हरकत आहे. तुम्ही मला सोडा आणि या परत. आज मी तुमचं काही ऐकणार नाही. चला पाहू. अलीकडे पाहते ना, माझ्याकडे तुमचं लक्षच नसतं. माझ्या बोलण्याला काडीचीही किंमत उरलेली नाही आता. बायको अजून काही पुढे बोलणार त्याआधीच विश्वराज उभे राहिले. चला तयारी करतो मी, असं म्हणाले आणि तयारीला गेले. मी संध्याकाळपर्यंत थांबणार नाही हां, तुला सोडून परत येईन. बरं चालेल. नूतनताई आणि विश्वराज गेल्यानंतर घरात फक्त आनंदी, गिरीश आणि शिरीष राहिले होते. शिरीष बेडरूममधून बाहेर यायलाच तयार नव्हता. आनंदी मग बाहेर गिरीशबरोबर येऊन बसली. गिरी, मला खूप भीती वाटते रे. असं वाटतं यांना सगळं आधीच बोलायला हवं होतं. हो ना गं आनंदी, त्या दिवशी मीच तुला थांबवलं. खरंच सॉरी गं. मी काहीतरी चांगलं करायला जातो आणि बघ ना, माझ्याकडून सगळंच फसतं. आता हे कसं सोडवायचं तेच कळत नाही. बरं, मी दादाशी बोललो तर त्याला वाटणार की तू मला सगळं सांगितलं आणि त्याला नाही. त्यामुळे आणखीन गैरसमज होणार, म्हणून त्याच्याशी बोलायला पण भीती वाटते. नको नको गिरी, तू यात पडूच नकोस. नुकतंच तुमचं भांडण मिटलं आहे. आता माझ्यामुळे पुन्हा तुमच्यात वाद नकोत. काय करायचं ते बघते मी, तू फक्त माझ्यासोबत राहा. ती एवढं बोलेपर्यंत बेडरूमचा दरवाजा उघडला आणि शिरीष बाहेर आला. आनंदी चटकन उभी राहिली. आनंदी आत ये, मला बोलायचं आहे तुझ्याशी, असं म्हणून तो पुन्हा आत गेला. आनंदी गिरीशकडे पाहत राहिली. जा आनंदी जा, जे काही मनात आहे ते सांगून टाक, नको काळजी करूस, तो घेईल समजून तुला. क्षणभर तिने डोळे मिटले. तोपर्यंत पुन्हा शिरीषची हाक ऐकू आली. आनंदी आत ये लवकर. ती पटकन आत गेली आणि दरवाजा खडकन बंद झाला. गिरीशला खूप वाईट वाटत होतं. दादा, आनंदी तशी नाही रे, प्लीज तिला समजून घे.
काहीही चूक नसताना आनंदी मान खाली घालून उभी होती. बस, शिरीष म्हणाला. तरीही ती उभीच होती. सांगितलेलं ऐकू येत नाही तुला की माझं ऐकायचंच नसतं असं ठरवलंयस तू? तो असं म्हणताच मग ती खाली बसली. तुझ्या आणि श्याममध्ये नेमकं काय नातं होतं? सगळं खरं सांग. काहीही लपवायचं नाही, त्याने विचारलं. अहो, मी खोटं का सांगेन? लपवण्यासारखं काही नाहीच, ती म्हणाली. पण भीतीने डोळ्यातून घळाघळा पाणी सुरू झालं होतं. आनंदी, माझ्यासमोर उगीच अश्रू ढाळायचे नाहीत. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यायची. तिने मग चटकन डोळे पुसून घेतले. हां, बोल आता. आणि प्रस्तावना करण्यापेक्षा मुद्द्याचं बोल. अगदी लहानपणापासून माझ्यात आणि श्याममध्ये मैत्री होती. मला फार मैत्रिणी नव्हत्या. मैत्री करायची, फिरायला जायचं यासाठी वेळच नसायचा. मला आई नव्हती, त्यामुळे घरी सगळी कामं मलाच करायला लागायची. शाळा किंवा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असले तरीही मी कधी थांबले नाही. मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला कधी गेले नाही. बाबा तर आजारी असायचे, त्यामुळे आधी शाळा, नंतर कॉलेज आणि घर एवढंच माझं जग होतं. श्याम, त्याची आई आणि बहीण भाड्याने आमच्या मागच्या बाजूला राहायचे. त्याची आई आमच्या शाळेत शिक्षिका होत्या. माझी आई नाही म्हटल्यावर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. कधी काही अभ्यासात अडलं तर मदत करायच्या. मीही हक्काने त्यांच्या घरी जायचे. त्या कधी कधी जेवण द्यायच्या. श्याम तर माझा वर्गमित्रच होता. तोही कधी कधी आमच्या घरी यायचा. बाबा कधी आजारी असले, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची वेळ आली तर अनेकदा श्यामनेच मला मदत केली होती. गावात काही कार्यक्रम जत्रा असली तर मी त्यांच्या कुटुंबाबरोबर जायचे. कधी कधी श्यामबरोबर मी देवळात आणि टेकडीवर सुद्धा गेले आहे, पण लपून छपून नाही, बाबांना सांगूनच. बाबा लहानपणापासून श्यामला ओळखत होते, त्यामुळे असेल कदाचित. त्यांनीही कधीच आक्षेप घेतला नाही. आणि मग तू त्याचाच गैरफायदा घेतलास. तुझ्यात आणि श्याममध्ये मैत्रीच्या पलीकडे पण काहीतरी होतं. जर श्याम दुबईला गेला नसता तर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं नसतं? तुम्ही लग्नाचा विचार केला नसता? सांग खरं, शिरीषने विचारलं. अहो, जे घडलंच नाही ते मी आता कसं सांगणार? मी एवढं मात्र खात्रीने सांगू शकते की ज्या वेळेस श्याम दुबईला गेला आणि आपलं लग्न ठरलं त्यावेळेस आमचं नातं फक्त मैत्रीच्याच वळणावर होतं, यापेक्षा जास्त काही नाही, ती म्हणाली. असं होतं तर याआधी श्यामबद्दल मला काही बोललीस का नाहीस? का लपवून ठेवलंस? अहो, सांगण्यासारखं काही नव्हतं तर काय सांगणार होते मी? आणि खरं सांगू, मी कुणापासून काहीही लपवून ठेवलं नाही. श्याम माझा चांगला मित्र आहे हे मी पहिल्याच भेटीत गिरीला बोलले होते, कारण आमच्यात मैत्रीबद्दल तसा विषय निघाला म्हणून. आपल्यात तसं काही बोलणं नाही झालं म्हणून मी काही बोलले नाही, ती म्हणाली. म्हणजेच तू लपवून ठेवलंस ना? पण तू लपवून ठेवलं म्हणून काय झालं? खुशीने तुझ्या आणि श्यामच्या घट्ट मैत्रीबद्दल सांगितलंय मला. म्हणजे तुमचा खुशीवर जास्त विश्वास आहे, माझ्यावर नाही, बरोबर ना? तुमच्या आणि खुशीच्या नात्यावर मी असे प्रश्नचिन्ह उभे केलेत का कधी? तिनेही रागाने विचारलं. का करशील तू? तू जसं श्यामबद्दल लपवलं तसं मी तुझ्यापासून खुशीबद्दल काहीच लपवून ठेवलं नव्हतं, शिरीष म्हणाला. अहो, मी लपवलं नाही, पुन्हा पुन्हा तेच सांगतेय. लपवलं नाहीस आणि सांगितलंही नाहीस. पुढे जाऊन अडकू नयेस म्हणून श्यामची आणि माझी मैत्री आहे एवढंच सांगितलंस फक्त. मला सांग, प्रत्येक वेळेस श्यामचा विषय येत होता तेव्हा घाबरत का होतीस? काहीतरी होतं म्हणूनच ना, शिरीषने विचारलं. तुमच्या या अशा वागण्यालाच भीत होते मी. लपवायचं असतं तर गिरीलाही सांगितलं नसतं. वाटल्यास तुम्ही त्याला विचारा. ती असं म्हणताच तो वैतागला. गिरीला विचारा काय? आता पुन्हा त्याच्यात आणि माझ्यात भांडण लावायचा विचार आहे की काय तुझा? तुझं प्रकरण होतं, तूच सांगायचं होतंस. तुझ्या प्रकरणाबद्दल मी गिरीला का विचारू? त्याने असं विचारताच ती पण चिडली. अहो, काय प्रकरण लावलंय? किती वेळा सांगायचं? तसं काही नव्हतं. तुमचा माझ्यावर विश्वास नाही. त्या खुशीने काही सांगितलं तर लगेच विश्वास बसतो तुमचा. मग मी म्हणू का तुमचं आणि तिचं अजूनही प्रकरण चालू आहे म्हणून? तिचाही आवाज आता चढला होता. आनंदी, आता एकही शब्द पुढे बोललीस तर याद राख. काय कराल? चिडाल, ओरडाल, माराल. या पलीकडे इतके दिवस तुम्ही केलंतच काय? या पलीकडे दुसरं येतं तरी काय तुम्हाला? तीही भडकून बोलली. तसा तो आणखीन रागावला. आनंदी, असं म्हणून त्याचा हात वर उगारला गेला, पण तिच्यावर उचलला मात्र गेला नाही. गिरीशला सगळं ऐकू येत होतं. आनंदीचं वाईट वाटत होतं, पण या प्रकरणात आपण मध्ये पडणं बरोबर आहे की नाही हे त्याला कळत नव्हतं. आपण मध्ये पडायचो आणि त्या दोघांमधली दरी आणखीनच वाढत जायची अशी त्याला भीती वाटत होती. तेवढ्यात दादाचा आवाज त्याला ऐकू आला. असं वाटतं तुला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढावं. जा, जिकडे जायचंय तिकडे जा. माझ्या डोळ्यासमोर क्षणभरसुद्धा थांबू नकोस. असंही मी तुला कधी आवडलोच नव्हतो. मग जा इथून. हो, नाही राहायचं मला तुमच्याबरोबर. मी पुन्हा गावी जाईन, माझ्या घरी जाईन. मलाही कंटाळा आलाय तुमच्या या वागण्याचा, सततच्या कटकटीचा.
तुम्ही सोबत असता तेव्हा राग आणि भीती या दोनच भावनांमध्ये जगते मी. ती म्हणाली, हो ना, मग जा, पुन्हा कधीच नको येऊस. त्याने तिची बॅग खाली खेचली. बॅग भरलेलीच आहे, ती उचलायची आणि जायचं स्वतःच्या घरी, असं म्हणत त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तसा गिरीश उभा राहिला. दादा आनंदीचा हात पकडून तिला बाहेर जायला सांगत होता. ती बिचारी रडत होती. आता मात्र मध्ये पडणं भागच होतं. अरे दादा थांब, काय चालवलंयस काय तू, असं म्हणत तो पटकन पुढे गेला. हा भाग दुःखद वळणावर थांबला तरी आनंदी आणि शिरीषच्या आयुष्यात पुढे येणारे सुखाचे क्षण नक्कीच छान असणार आहेत. त्यांच्यातले गैरसमज कोण आणि कसे कमी करतील हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुढचे भाग नक्की ऐका.